या बाळाचं नाव कीर्ती आहे अच्छा. आणि ते 2.5 वर्षाचा आहे. तिच्या जीवनात देवापणी 3 मोठ्या साक्षी केलेल्या आहे. ज्या वेळेस तिचा जन्म झाला तिने पोटामध्ये शी केलती आईच्या आणि ती शी तिच्या नाकातोंडामध्ये आणि आत गेलती आणि त्यामुळे ती खूप सिरियस कंडिशन मध्ये होती. तिला 5 दिवस NICU मध्ये ठेवण्यात आलं. काचीची पेटी जी असते लहान लेकरांसाठी. आणि डॉक्टर म्हटले आम्ही प्रयत्न करू पण आम्ही तिची शाश्वती देत नाही. पण ही बहीण सांगते, ही तिची मावशी आहे, ती म्हणते की मी आणि माझ्या मिस्टरांनी गुडघ्यावर जाऊन प्रेयर केली आणि देवबाप प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अवघ्या 2 दिवसात NICU मधनं हे लेकरू बाहेर आलेलं आहे. हालेलुया. आता ते 2.5 वर्षाचं आहे, ठणठणीत आहे. अजून एक तिची साक्ष आहे. तिने खेळता खेळता गरम पाण्याचं जे हीटर असतं त्याच्यात हात घातला आणि तिचा हात अख्खा म्हणजे असा रेड झाला होता, जळाला होता. पण तिचा हात पाहू शकता. देवबापाला पुन्हा तिच्या मावशीने धावा केला आणि देवबापाने तिला आरोग्य दिलेलं आहे. ती व्यवस्थित आहे. हालेलुया. अजून एक तिची साक्ष आहे. ती लोखंडी पायऱ्यावरनं खाली उतरत होती आणि तिच्या डोक्यावर कोच पडली. तिला 3 ते 4 टाके मोठे पडले. पण आता जर तुम्ही तिचं कपाळ बघताल, देवबाप खरंच चमत्कार करतो, प्रार्थना ऐकतो. तिला काहीच झालेलं नाहीये आणि तिला देवबापाने सुदृढ ठेवलेलं आहे. म्हणून ती आज देवबापाच्या गौरवासाठी साक्ष देतात. तिला कळत सुद्धा नाहीये की तिला मदत कोण करतंय. But every step of the way God was helping her. पण पावला पावलाला देव तिला सहाय्य करत आहे. But once she grows up, एकदा ही मुलगी मोठी झाली she will thank God. की मग ती देवाचे आभार मानेल. God bless. आमेन. बहन का नाम अपराजिता है, वो निगड़ी एरिया से हमारे चर्च में आते हैं. वो कहते हैं कि वो बचपन से ही प्रभु यीशु को जानते थे क्योंकि वो क्रिश्चियन फैमिली में पैदा हुए थे. लेकिन जैसे उनकी उम्र बढ़ती गई, वो जवानी तक पहुंच गए. 20 की उम्र तक आते आते उन्होंने प्रभु यीशु को अपने जीवन में आखिरी स्थान देना शुरू कर दिया. दुनियावी चीज़ों की तरफ वो आकर्षित होते गए, गलत संगति में पड़े, गलत आदतों में पड़े. बचपन से उन्हें मिट्टी खाने की भी आदत थी, जिस वजह से उन्हें पाइल्स की तकलीफ हो रही थी. उस तकलीफ से भी वो गुजर रहे थे. साथ ही साथ 2020 से 2024 तक उन्होंने जितने भी जॉब्स ट्राई किए, हर 6 महीने वो घर पर बैठा करते थे क्योंकि उनका काम करने का मन नहीं करता था. इन सारी चिंताओं में वो बहुत ज़्यादा डिप्रेशन में गए थे. उन्हें डरावने सपने आते थे, रात को नींद नहीं आती थी, उन्हें कभी कभी दवाइयाँ लेनी पड़ती थी. लेकिन वो कहते हैं कि मैंने प्रभु यीशु को छोड़ा लेकिन प्रभु यीशु ने मुझे कभी नहीं छोड़ा. वो हमेशा उनके दिल के दरवाजे पर दस्तक देते रहे और 2025 को उन्होंने प्रभु यीशु को स्वीकारा. प्रभु यीशु ने उनका मन फिराया, उन्हें चर्च लेके आए. शनिवार की आशीर्वादित सभा में उन्होंने अपनी सारी गलतियाँ और पापों की क्षमा मांगी और उसी दिन प्रभु यीशु ने अद्भुत स्पर्श उनके जीवन पे किया है. उनका जीवन पूरी तरह से ट्रांसफॉर्मेशन हुआ है, अंधेरे से उजियाले में आए हैं. हर गलत संगति उनके जीवन से निकल चुकी है, गलत आदत निकल चुकी है, उनकी लाइफ इस्टेब्लिश हो चुकी है. अच्छा जॉब उन्हें प्रभु यीशु ने दिया है और उनकी लाइफ को देखकर उनके दोस्त की भी लाइफ को प्रभु यीशु ने छुआ है और उनका भी तारण हो चुका है. इसलिए वो सारा गौरव प्रभु यीशु को देते हैं. What do you want to say? Jesus is always great. No one is like him. He is Almighty God that I serve. हालेलुया. He really the loves you. merciful. And the God is great. Yes. आमेन. आमेन. God bless you. येस. Thank you, Father. Bless you. आपल्यामध्ये ब्रदर विशाल आहेत. त्यांची फार अद्भुत अशी साक्ष आहे. ते म्हणतात 30 डिसेंबर 2025 रोजी अचानक त्यांना पॅरालाइजचा अटॅक आला आणि ते म्हणतात जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा ते पूर्णपणे बेशुद्ध होते. 24 तास त्यांना काही शुद्ध नव्हती आणि डॉक्टर त्यांना म्हणाले ही कंडिशन फार क्रिटिकल आहे, आम्ही यांना आता काहीच उपचार देऊ शकत नाही ते कारण शुद्धीवर नाही आहेत. परंतु सिस्टर म्हणतात की या संकटासमयी मी केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचा धावा करत होते आणि प्रभूला एकच मागत होते, प्रभू माझ्या पतींना आता शुद्ध येऊ दे आणि त्यांच्यावर पुढचे उपचार होऊ दे. अद्भुतरित्या परमेश्वरांनी कार्य केलं. ते म्हणतात प्रभूंनी त्यांना स्पर्श केला, त्यांना शुद्धी आली, पुढचे उपचार त्यांच्यावर झाले आणि त्यांचे रिपोर्ट जेव्हा काढण्यात आले तर बाकीचे रिपोर्ट सर्व नॉर्मल होते. परंतु एक रिपोर्ट असा होता की त्यांना ब्लड क्लॉटिंग झालेली होती आणि त्यामुळे त्यांचं जे तोंड आहे ते पूर्णपणे पॅक बंद झालं होतं. त्यांना त्यांच्या शरीरामध्ये काहीच हालचाल करता येत नव्हती आणि डॉक्टर म्हणाले होते की तुम्हाला आम्ही नाकामध्ये नळी टाकू आणि सगळे औषध त्याच्याद्वारे पुरवठा होतील. परंतु ते म्हणतात आणि डॉक्टरांनी ह्याच्यानंतर हेही सांगितलं होतं की पूर्णपणे वर्ष लागेल, 6 महिने लागतील, आम्ही काय सांगू शकत नाही की हे जे काही उपचार आम्ही करत आहोत त्याचा परिणाम होणार आहे की नाही. परंतु ते म्हणतात मी केवळ प्रभू येशूच्या नावाला धावा केला. 15 दिवसांमध्येच प्रभूंनी अद्भुतरित्या त्यांना उठून उभं केलं. ते आता हालचाल करू शकतात, त्यांना थोडं थोडं बोलता पण येतंय. ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात.
हालेलुया. Touch him, Lord. Touch him, Lord. Loosen his tongue in Jesus' name. Let him be able to talk in Jesus' name. त्यांचं असं म्हणणं आहे की 2008मध्ये पहिल्यांदा त्या आपल्या चर्चमध्ये आल्या. 2009मध्ये त्यांचं लग्न झालं. त्याच्यानंतर त्यांनी चर्चला येणं बंद केलं आणि 2018मध्ये म्हणजे 10 वर्षानंतर त्यांना दुरात्म्याचा त्रास सुरू झाला. त्रास असा की त्यांना अचानक फार भीती वाटायला लागली. ते नवऱ्याला बघायला, त्याच्यासोबत राहायला आणि त्याच्यासोबत जेवायला घाबरायच्या आणि एकांतात बसायच्या एके ठिकाणी, कोणाशीच बोलायच्या नाहीत. आणि जेव्हा कोणी त्यांना विचारायला आलं काही तर त्या अशा रागाने भडकायच्या आणि काहीतरी बोलून द्यायच्या, आरडाओरडा करायच्या आणि त्या असं काहीतरी बोलायच्या की ते कुणालाच कळायचं नाही, त्यांना स्वतःलाही कळायचं नाही. तेव्हा त्यांच्या घरच्यांनी त्यांना डॉक्टरांकडे नेलं, सगळे दुनियेतले उपचार केले 3 वर्ष. त्याच्यात त्यांचे 4 लाख गेले आणि त्याच्यानंतर त्यांची एक मावशी आहे जिने त्यांना त्यांच्या परिवाराला येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलं, कारण ह्या शुद्धीवर नसायच्या, भानात नसायच्या दिवसभर. आणि त्यांच्या परिवाराने त्यांना आपल्या चर्चमध्ये आणायला पुन्हा सुरुवात केली. दर रविवारी ते प्रार्थना करायचे, सहमत व्हायचे आणि मग हळूहळू परमेश्वराने त्यांना आरोग्य दिलं आणि त्या बऱ्या झाल्या. त्याच्यानंतर 2024मध्ये पुन्हा हाच त्रास त्यांच्या पतीला सुरू झाला. त्या दिवसभर बडबड करायचे आणि भांडायचे आणि अशा रीतीने त्यांचा विवाह पूर्ण उद्ध्वस्त झाला होता. पण त्यांच्या पतीलाही प्रार्थनेद्वारे परमेश्वराने आरोग्य दिलं आणि आता ते रेग्युलरली चर्चला येतात आणि आज ते सुखी आहेत आणि सुखी विवाहित जीवन जगत आहेत. हालेलुया. Bless them. आमेन. Let your gracious Amen. hand be upon their lives. नको रडू. Change them completely, O Father. Bless them, Lord, in Jesus' name. या सिस्टर सांगतात की त्यांना जागा घ्यायची होती चरोळी या ठिकाणी आणि त्यांच्याकडे पैसे मात्र नव्हते आणि लोक, त्यांचे नातेवाईक म्हणत होते तुम्ही ती जागा घेऊ शकणार नाही. पण ह्या म्हणतात की आम्ही 6 महिने इथे येऊन देवबापाकडे प्रार्थना केली, विनंती केली आणि देवबापाने आम्हाला लागणारे पैसे पुरवले. जेवढी जागा पाहिजे होती त्याच्यापेक्षा जास्त जागा त्यांनी घेतलेली आहे. म्हणून सर्व गौरव ते प्रभू येशूला Praise देतात. God. हालेलुया. हालेलुया. देवाने दिलं. आमेन. आमेन. God bless you.